आज आपण फोडणीचे मुरमुरे बनवणार आहोत। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे मुरमुरे घेतलेली आहे। आता आपल्याला या मुरमुऱ्यांना भिजवून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी एका वाट्यामध्ये मुरमुरे घेऊन त्यामध्ये पाणी टाकून घेतलेली आहे। पाणी टाकून हे छान असे भिजवून घ्यायचे आहेत। बघू शकता या प्रकारे पूर्ण मुरमुरे छान असे पाण्यामध्ये भिजले पाहिजे। या प्रकारे आपल्याला हाताने असं भिजवून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे सर्व मुरमुरे छान असे भिजवून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर आता आपल्याला हा जो पाणी आहे मुरमुऱ्यामधला तो काढून घ्यायचा आहे। तर पाणी काढण्यासाठी बघू शकता या प्रकारे हाताने असं प्रेस करून म्हणजे हाताने पिळून घ्यायचं आहे पाणी। बघू शकता या प्रकारे। आणि याच प्रकारे आता आपल्याला सर्व मुरमुऱ्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। बघू शकता किती छान असे हे मोकळे मोकळे झालेले आहेत मुरमुरे आणि पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे। काही वेळानंतर बघू शकता सर्व मुरमुऱ्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। छान असे मोकळे मोकळे झालेले आहेत। आता आपण या मुरमुऱ्यांना फोडणी घालूया। तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल छान असा गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरा मोहरी टाकून घ्यायचा आहे। जिरा मोहरी टाकल्यानंतर जिरा मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे। त्यानंतर कांदे टाकून घ्यायचे आहेत। तर मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतलेली होती। बघू शकता तुम्ही। त्याचबरोबर 3 ते 4 मिरच्या बारीक कापून घेतलेली आहे ते मी इथे टाकलेली आहे। आता कांदे मिरच्यांना छान असं शिजू द्यायचं आहे, फ्राय होऊ द्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता कांदे मिरच्या छान असे शिजलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया। तर टमाटर पण मी इथे मोठ्या आकाराचा एक टमाटर टाकून घेतलेली आहे। तुम्हाला जर टमाटर जास्त आवडत नसेल तर तुम्ही टमाटरचं प्रमाण कमी पण करू शकता किंवा टमाटर टाकणे स्किप पण करू शकता। तर टमाटर बघा काही वेळानंतर टमाटर शिजलेले आहेत। तर आता इथे आपल्याला थोडीशी हळदी पावडर टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे। तर मीठ मी इथे अगदी थोडं टाकलेली आहे आणि थोडी हळदी पावडर टाकलेली आहे। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही मीठ तुमच्या चवीनुसार टाका। त्यानंतर आता हे जे मुरमुरे आहेत ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे। तर बघू शकता मुरमुरे मी इथे टाकून घेतलेली आहे। आता या मुरमुऱ्यांना छान असं परतून घेऊया, छान पलटून घेऊया। 1-2 मिनिटं असं परततच राहायचं आहे मीडियम ते फुल गॅसवर। आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि तयार झालेले आहेत फोडणीचे मुरमुरे। तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे टाकू शकता, वरून शेव टाकून खाऊ शकता। खूपच चविष्ट लागतात हे फोडणीचे मुरमुरे। एकदा या पद्धतीने नक्की बनवा आणि खूपच कमी वेळात हा नाश्ता बनवून तयार होते। आणि जर तुम्ही कधी काय होते चिवड्यासाठी आपण मुरमुरे आणतो आणि ते नरम पडून जातात। तर मुरमुरे नरम पडले तरी तुम्ही त्या मुरमुऱ्यांचे हे फोडणीचे मुरमुरे बनवू शकता किंवा आपले जे नॉर्मल दुकानात मुरमुरे भेटतात त्यांचे पण तुम्ही हे फोडणीचे मुरमुरे सहज बनवू शकता। तर खूपच सोप्या पद्धतीचा हा नाश्ता आहे। एकदा तरी नक्की ट्राय करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।